हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे दसरा आणि आता आपण जरासं वेळानं उठलेलो आहे आणि आता आपण जराशी जिमची तयारी घालून करून आलेलो आहे. आणि आता आपण बघूच शकता इथं जिम करायला आपण फुल रेडी आहे. कालही खूप छान वर्कआउट झालेला आहे, आजही तोच वर्कआउट परत रिपीट करायची पाळी आलेली आहे. आणि आज दसरा आहे तर बघू आज काय काय होतं. तर गाईज आता वर्कआउट डन झालेला आहे एकदम ओके मध्ये. वर्कआउट इज डन. चला तर आता जाऊया सत्तू प्यायला आणि जरासं प्रोटीन घ्यायला. चला तर आता जरासं गॅलरीत जाऊन बघूया. आज भरपूर ऊन आहे. पहिल्यांदा आज एवढं निळे ढग दिसत आहेत खूप दिवसांनी. आणि आता जाऊया आपण खाली सत्तू पावडर प्याला. एक सिमेंटानो 60 ग्रामच्या ना प्यायला जाऊया आता. आपला सत्तू पावडर रेडी झालेला आहे आता आणि आपण हा आनंदात पीत आहोत एकदम ओके मध्ये. आणि हे पिल्याने खूप अंगात ताकद येते. लांगोळ पाणी डन झालेला आहे. आपण फुल रेडी झालेलो आहे आणि काहीच वेळात आपण आता 12:30 वाजतील आणि आपण मग प्रॉपर मार्केट ॲनालाइज करायला बसणार आता. तर जाऊन जरा देवाच्या पाया वगैरे पडूया. माझ्या पाया वगैरे पडून झालेला आहे आणि आपली बॉटल ही 2 लिटरची भरून झालेली आहे. आपलं डॉगेश बाई एक इथं आहे आणि एक इथं आहे. हे कसं पडलंय बघा. नाही इथं. आता जाऊया दीदीचा लॅपटॉप घेऊन वरती. मार्केट ॲनालाइज करून झालेला आता तुम्ही बघू शकता. इथं गोज इन फेवर. तर हे आता आपण केलेलं आहे मार्केट प्रॉपर ॲनालाइज. आणि आपण जास्त करून असं गोल्डमध्येच ट्रेड घ्यायला आवडतो आपल्याला, कारण गोल्डवर आपलं जास्त लक्ष असतं. की गोल्ड प्रॉफिट दिलं तरी पण एकदम भारी प्रॉफिट देतं. बाकीचं हे जे आहे युरो USD GBP USD त्यात पण आपण ज्यावेळी आपल्याला फुल म्हणजे ॲनालाइज करतो ह्या मार्केट्सला आपण हे GBP USD झालं USD GPY झालं. ह्यात ज्यावेळी आपल्याला म्हणजे माझ्या स्ट्रॅटर्जीचे ज्यावेळी ट्रेड ह्यात म्हणजे हे होतात त्यावेळेस आपण इथं जास्त करून ट्रेड घेतो. नाही तर आपलं प्रॉपर ॲनालाइज म्हणजे गोल्डच असतं. आणि चाललेला आपला ट्रेड चाललेला आहे फेवरमध्ये. तर हेच असतं. तर जास्त काय नाही, मेहनत करायची, कन्सिस्टन्सी सोडायची नाही कधीच, फळ तुम्हाला आपोआप मिळतंच. हे झालेलं आहे सांगितलेलं. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. इथं प्रॉपर इथं थोडंसं रिजेक्शन आलेलं. तर रिजेक्शन आलेलं आपण प्रॅक्टिकल प्रॉफिट आपण इथंच बुक केलेलं. म्हणजे मेटा ट्रेडरमध्ये इथंच बुक केलं होतं डेमो अकाउंटमध्ये. आणि आपलं टार्गेट हिट झालेला आहे, प्रॉपर हिट झालेला आहे बघा. इथनं आपण ही सपोर्ट झोन मार्क केला होता आणि इथनं प्रॉपर ग्रीन कॅन्डल झालेली आहे. तर असंच असते. आणि हे आता केवढं खाली जाईल काय सांगता येत नाही. आता हे एवढं झालं की बास. नंतर मग डायरेक्ट आता पुढच्या दिवशीच आपण मार्केट ॲनालाइज करतो. नाहीतर आता परत मी मार्केट ॲनालाइज करत बसलो पुढचं तर मग ते जास्त ओव्हर ट्रेडिंग होते आणि ओव्हर ट्रेडिंगमध्ये जास्त करून पैसे लॉसमध्ये जातात सगळे. त्यामुळे एवढं झाले की झालं. आता खाली जेवायला चाललो बघा मी आता. खालनं हाक आलेली आहे आणि मला प्रॉपर जिथनं सपोर्ट लेवल मार्क केला होता तिथनंच बरोबर ग्रीन कॅन्डल होता झालेले आहेत आता.
सो गाईज, आईनं काम सांगितलेलं आहे तर ते चटकन जाऊन करून येऊया. नंतर मग परत आपण एडिटिंग करायला बसणार. ओके मध्ये जरा पायाला मोठी इंजुरी आहे म्हणून मग आयसिंग करत तेही बसणार. तर चला पहिला काम करून येऊया. आता ना मध्येच पाऊस आलेला आहे आता, आणि इथं बघू शकता सगळं जरा कमी भिजलेलंच आहे. हे पण बघा सगळं भिजले आणि पाऊस तर जोरातच आला आहे. आणि इथं थांबलोय ते पण इथं बी पाऊस लागायला आहेच. आणि खूप मोठा पाऊस आला गाईज, खूपच मोठा. काय करू काय कळना झाले. ऊन पण एक साथ आहे आणि पाऊस पण एक साथ आहे. तुम्ही बघू शकता ऊन पण आहे आणि पाऊस पण आला आहे. इथं कुठं रेनबो दिसतोय काय बघायला पाहिजे. फक्त कळना झाले. ऊन पण कडकडीत यायला लागले आणि पाऊस पण जोरात यायला लागला आहे. हे बघा काय कळना. आणि इथं पाऊस लागायला लागला आहे तर बंद करतो, कारण की आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे. ओजीमध्ये झालेला आहे आणि आपण आता घरी चाललोय. तर भेटू आपल्या घरी जाऊन डायरेक्ट. आपण आता प्रॅक्टिस करून आलेलो आहे घरी. 6:30 वाजलेले आहेत आणि तुम्हाला मी टेरेसवरती जाऊन फक्त वातावरण दाखवतो कसं झालंय. एकच मिनिट थांब. टेरेसवर जाऊया आणि तुम्हाला वातावरण दाखवतो कसं झालेलं आहे. हे बघा काय जो वातावरण बघा कसलं झालंय. ब्ल्यू कलरचे ढग मी खूप दिवसांनी बघितले. तर बघा एक काळे वगैरे. याच्यावर चढतो आणि दाखवतो. बघू शकता ओजी इथं खूप छान झाले बघा. आणि जशी आपली बिल्डिंग खूप छान झाले. इथं चंद्र पण दिसालाय बघा 6:30 वाजताच. मधमाशीचं पोळं बघा केवढे. 1 2 3 3 मधमाशीची पोळं आहे तिथं बघा. इथलं काय झालंय, ढग काय झाल्यात. वाव क्वालिटी. चला आता जाऊया घरी खाली. थोडा वेळ अजून थांबूया इथं जरा बघत. असलं झालंय गाईज. आता वाजलेले म्हणजे अजून 9 वाजायचे आहेत. म्हणजे 9 वाजायला झालेत. आणि आजचा डे डन झालेला आहे. आणि पाणी आपल्याला एवढंच संपलेलं आहे आता, कारण की जरा थंडी आहे म्हणून जास्त पाणी गेलेलं नाही, म्हणजे पिलेलं नाही. तर आता आपण लवकरच झोपणार. सो यस, टाटा बाय बाय, सी यू.